सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य फरार आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे पोलिसांच्या हाती लागला। विशेष म्हणजे पुण्यातच हे दोन्ही आरोपी लपून बसले होते। मात्र वायभसेच्या चौकशीतूनच जी पुढे माहिती आली त्यातूनच हे फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागले। पाहूया आरोपींच्या अटकेचा स्पेशल रिपोर्ट। अखेर पुण्यातनं सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातनं अटक करण्यात आली। मात्र एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। पण आणखी एक आरोपी सिद्धार्थ सोनवणे याला सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या। याच सिद्धार्थ सोनवणेचा नेमका रोल काय आहे तेही पाहणार आहोत, पण त्याआधी पोलिसांच्या कारवाईवर एक नजर टाकूया। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला रात्री पुण्यातनं बीड पोलिसांनी उचललं, तर घुले आणि सांगळे तसंच अजूनही फरार असलेला कृष्ण आंधळे हे भिवंडीत 2 दिवस होते। डॉक्टर संभाजी वायभसेला सुद्धा अटक करण्यात आली आहे, तर त्याच्याच चौकशीतनं घुले आणि सांगळेंचा अड्डा समजला आणि पोलिसांनी अटकेची कारवाई केली। सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून अटक झाली आहे, तर सिद्धार्थ मूळचा मसाजोगचाच असून त्यानं आरोपींना अपहरणासाठी सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन सांगितलं होतं। केज कोर्टानं सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मला जेवढं माझ्या काही कानावरती आले, हे ज्या पद्धतीने हे अटक झालेत, हे फिल्मी स्टाईलने अटक झालेत। हे परळी पॅटर्न जे दिसतंय का, हे परळी पॅटर्न आपल्याला बंद करायचं, तुम्हाला सांगतो मी। मुख्य आरोपी हे नाही, मुख्य आरोपी आका आहे आणि आका अगोदर आणि हे जे 3 राहिलेले होते त्याच्यापैकी 2 जे आहेत ते पकडले। मुख्य आरोपी नाही, हे प्यादे आहे। मुख्य आरोपी ते आका म्हणजे आकाचा। हे यांनी सांगितल्याशिवाय ते मागे थांबले असतील, आता यांनीच सांगितले म्हणून अटक झाली असतील, परंतु याचा मुख्य आका, मेन आरोपी हा आकाच आहे। 2 दिवसांआधीच खरं तर 3 फरार आरोपींचं पोस्टर जारी करत पोलिसांकडून बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। त्यानंतर 48 तासातच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातनं अटक करण्यात आली। आता घुले आणि सुधीर सांगळे हे नेमके हाती कसे लागले, तर त्यांचं कारण आहे डॉक्टर संभाजी वायभसे। नांदेडमधून ताब्यात घेत वायभसेंची संशयातनं एसआयटीनं कसून चौकशी केली। चौकशीतून घुले आणि सांगळेंचे धागेदोरे हाती लागले आणि पुण्यातल्या बालेवाडी परिसरातनं पहाटे सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्या मुसक्या आवळल्या। वायभसे हा बीडच्या केजमध्ये डॉक्टर होता, त्याचा स्वतःचा दवाखाना देखील होता, पण डॉक्टरी पेशा सोडून वायभसे ऊस मुकादम म्हणून काम करू लागला। सुदर्शन घुले आणि सांगळे हे दोघंही ऊस मुकादम होते, त्यामुळे तिघांची चांगली मैत्री झाली। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी आरोपी सुदर्शन घुले याच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे, तर आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा आणि पैसे दिल्याचाही आरोप वायभसेवर आहे। वायभसेच्या पत्नी वकील असून तिने सरकारी वकील म्हणून सुद्धा काम केलंय। या प्रकरणात तिलाही अटक झाली आहे। वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीच्या कार्यालयामध्ये सरेंडर झाला आणि सुदर्शन घुले, सुधीर सांगळे याला सुद्धा पुण्यातनंच अटक झाली। त्यामुळे आरोपींचं पुणे कनेक्शन नेमकं काय आहे, पुण्यातच आरोपी कसे लपले असा सवाल आता उपस्थित केला जातोय। शिवाय जरांगींपासून ते संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सुद्धा हा सवाल उपस्थित केला। 100% सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालतायत, कारण हे इतके दिवस लपून राहत आहेत। काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवतायत, म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा
आणि याच्या पाठीमागे सरकारमधला मंत्री काही आमदार असायला पाहिजेत, जेणेकरून हे यांना शिकवतात, तू असा पळ, तू तसा लपून बस, मग इतक्या दिवसांनी अटक हो आणि पुण्यातच हो. म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं काय? बीडचं तर केलं तुम्ही, पण आता पुण्याचं जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्हाला खराब करून टाकायचं. याचं कारण एकच आहे, हे सगळे एका जागेवर आहेत. म्हणजे हे सगळे म्हणजे कोणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी, त्याचा तपास लवकरच होईल. आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल. आपण कसं सांगणार आता? आपण कोणाचं नाव घेणार? तपासात 100% त्यांना माहिती असेल, ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं. ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे, ही केस आणि चौकशी भरकटल्यासारखी दिसते. नसेलही कदाचित, भरकटली नसेल आतमध्ये, पण मला वाटतं की जे काही येत आहे आता पुण्यातच लोक पकडले जात आहेत, म्हणजे त्यांना भीती पण नाही आहे त्यांची. हे जिथे CIDचं हेडक्वार्टर आहे, जिथे सगळ्या गोष्टी चालत आहेत, तिथनं एक 15 मिनिटावर वगैरे सगळे राहिले आहेत. म्हणजे त्यांची भीतीही नेली आहे. असंही नाही की बाबा केरळला पळून गेले, पंजाबला पळून गेले, असं पण नाही आहे. पुण्याला येऊन राहतात. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीला 7 आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता, पण तपास पुढे पुढे गेला तसा आता वायभसे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचाही नंबर लागलाय. सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून अटक केली असून तो मस्साजोगचा रहिवासी आहे. सिद्धार्थ सोनवणे सुदर्शन घुलेसह सरपंच संतोष देशमुखांचाही मित्र होता. सिद्धार्थच अपहरणाच्या दिवशी संतोष देशमुखांचा ठावठिकाणा आरोपींना दिला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा कल्याणमध्ये येऊन लपला. कल्याणमध्ये तो उसाच्या गाडीवर काम करत होता. त्याच गाडीवरून त्याला अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेची रवानगी आता 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत झाली आहे. आरोपींना सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्याचा पश्चाताप सुद्धा नाही, ते एन्जॉय करत होते असा युक्तिवाद पोलिसांकडून कोर्टात करण्यात आला. तसंच मोक्का अंतर्गत कारवाईच्या दृष्टीनं SITनं युक्तिवाद केला. आता हत्येचा मास्टरमाइंड नेमका कोण, कुणाच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांना संपवलं, याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांचा असेल. कृष्णा सोनारवाडकर सह महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.